नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सार आणि सूप या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते अत्यंत चविष्ट आणि छान सार आहे. कैऱ्यांचा सीझन सुरू झाला आहे आणि कैऱ्यांच्या विविध पाककृती आपल्याला माहिती आहेत. त्यातलंच कैरीचं सार जे मसाले भाताबरोबर, खिचडी बरोबर, पुलाव, जिरा राईस, अगदी साध्या भाताबरोबर सुद्धा खूप 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 छान लागतं. तर असं हे कैरीचं सार आपल्या घरच्या जिन्नसांमध्ये सुद्धा पटकन होऊ शकतं. चला तर मग करूया कैरीचं सार. कैऱ्या या 2 ज्या कैऱ्या मी घेतल्या त्या उकडवून घेतलेल्या आहे आणि त्यात मी त्याचं साल काढते आणि त्याच्यानंतर त्याचा मी बलक काढणार आहे. सालाला पण थोडा बलक चिकटलेला असतो, तर त्याच्यामुळे आपण साल डायरेक्ट फेकून न देता ते आपण पाण्यात घालून ठेवणार आहोत आणि त्याचा सगळा बलक काढून घेणार आहोत आणि ते पाणी आपण रेसिपीसाठी यूज करणार आहोत. तर त्याच्यामुळे मी आता ह्या सगळ्या सोलते आणि पाण्यामध्ये ही सालं एक 5 ते 10 मिनटं थोडी भिजत घालते आणि हाताने सगळा त्याचा मी गर जो आहे तो पाण्यामध्ये काढून घेते आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये हा कैरीचा काढलेला बलक घालूया. आणि तर हे मी दोन्ही जी सालं होती ती तुम्ही बघत असाल तर मी पळीनं ढवळते. बलक हाताने काढले आणि आता ते मी स्ट्रेन करते, गाळून घेते ती सगळी पानं. त्याला चिकटलेलं पण अजून काही बलक असेल तर तो त्याच्यामुळे निघतो आणि अजून आपलं सार थोडं घट्ट व्हायला मदत होते. कैरीचं बलक मी वेगळ्या वाटीत काढून ठेवलेलं आहे. हे सगळं जे मी करते हे सालांचं करते. सालांना जो चिकटलेला बलक आहे तोही मी काढला आहे आणि त्याच्याशिवाय थोडं पाणी घालून तेही मी गाळून सगळं घेतलेलं आहे. तुम्ही बघत असाल तर मी थोडं पाणी घालते आणि ते पण सगळं व्यवस्थित चमच्याने जर तुम्ही ढवळत तर त्याचा सगळा जो काही राहिलेला बलक असतो, त्या अंश असतो, तर तो सुद्धा पाण्यात उतरतो आणि वेगळं पाणी घालायची आपल्याला काही गरज पडत नाही. आता मी हे जे पाणी होतं गाळलेलं तर ते पाणी एका भांड्यामध्ये घेते आणि त्याच्यामध्ये वेगळा जो आपण बलक काढलेला होता वाटीमध्ये, तर तो जो बलक आहे तर तो बलक पण मी त्या पाण्यामध्ये मिक्स करते. कैरीचा तुम्ही बघितलेला असेल याच्यामध्ये किंचित लम्स आहेत, तर हे लम्स मोडण्यासाठी एकतर तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊ शकता, अदरवाईज माझ्याकडे मशीन आहे तर तुम्ही मशीननी तो एकजीव करून घेते. त्याच्यामध्ये किंचित मीठ घालते जेणेकरून रंग तसाच राहील. याच्यामध्ये कुठलाही आपण रंग वापरलेला नाही आहे. हा कैरीचा जो नैसर्गिक रंग आहे तर तोच आलेला आहे. आता हे जी मशीन आहे त्याने मी त्या सगळ्या गुठळ्या असतील किंवा असेल तर एकजीव करते, ज्याच्यामुळे ते अगदी स्मूथ होईल. कैरीचं सार प्यायलाही छान लागतं, तोंडामध्ये कुठल्या प्रकारच्या गुठळ्या येत नाहीत. कढई ठेवते आता मी. वेगळी फोडणी असं मी करणार नाही आहे, म्हणजे फोडणीला टाकणार नाही, फक्त वरून फोडणी देणार आहे. त्याच्यामुळे आता हे जे आपण एकजीव केलेलं कैरीचं बलकाचं पाणी आहे, बलकयुक्त पाणी आपण असं म्हणूया, तर ते मी आता सगळं कढईमध्ये ओतते. तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची गुठळी तुम्हाला आढळणार नाही, कारण आपण ते गाळून घेतलं होतं, बलक काढून गाळून एकजीव केलेलं होतं. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये एक एक घटक आपण टाकूया, नुसते ॲड करायचे आपल्याला. तर याच्यामध्ये पहिल्यांदा तर गूळ ॲड करते. कैरी थोडी आंबट असते तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करूया. त्याच्यामध्ये दुसरा जो घटक मी टाकते तर तुम्ही बघत असाल की आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा आहे तर तो टाकते. तुम्हाला मिरची आवडीप्रमाणे घ्या तुम्ही. ओलं खोबरं टाकलं, ओला नारळ, ह्याच्यात तुम्हाला वाटून टाकायचं असेल ओला नारळ तर तुम्ही हिरवी मिरचीचं जे वाटण करणार आहोत त्याच्यातही तुम्ही ओला नारळ वाटून टाकू शकता. मला वरून आवडतो तर त्याच्यामुळे मी वरून तसा केलेला आहे. आणि आता कोथिंबीर आणि हे जे कैरीचे सार आहे हे छान उकळून द्यायचे. दुसरीकडे आपण या कैरीच्या साराची फोडणी करूया, जी आपण तुपात करणार आहोत. नॉर्मली साराला फोडण्या ज्या असतात त्या तुपात न देतात, शक्यतो तेल वापरत नाहीत, साजूक तुपाची फोडणी असते. यावेळेला फोडणीत थोडासा बदल आहे. याच्यामध्ये मी खडे मसाले थोडेसे घेतलेत, म्हणजे 2 लवंगा, 2 काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र थोडंसं, आणि लाल मिरच्या घेतल्या. त्याने खूप छान फ्लेवर येतो साराला. आणि आपलं नॉर्मल जिरं, हिंग आणि तूप या पद्धतीची आपण फोडणी करणार आहोत. तर आता फोडणीसाठी आपण तूप घेऊया. तुपाचा जो चमचा असेल त्या चमच्यानेच आपल्याला तूप घ्यायचं आहे. सारखं मध्ये थोडंसं आपण ढवळत राहायचं आहे कैरीचं सार, जेणेकरून गूळ आणि बाकीचे जिन्नस एकजीव होतील त्याच्यामध्ये.
तूप घेतो आहे आपण 2 चमचे, जे माझा तुपातला चमचा आहे तो 2 चमचे घेते मी तूप. त्याच्यानंतर आहे जे सार आहे हे तुम्ही साध्या भाताबरोबर, खिचडीबरोबर, मसाले भाताबरोबर खाऊ शकता. खूप सुंदर लागतं. या तापलं असेल तूप तर मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर मसाले घालायचे असतात आणि हे मसाले थोड्या वेळ परतवायचे आपण आणि मग आपण पुढची फोडणी करायची असते. तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. मसाल्यांमध्ये मी मगाशी पण सांगितलं तसं 2 मिरी, 2 लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र थोडंसं बारीक केलं मी ते, आणि ते आपण थोडं तुपावर परतवतो आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतो आहे जिरं. जिऱ्याने पण खूप छान त्याला येतं. थोडं आपल्याला हे हलवत राहावं लागतं, मसाले जळायला नको. हिंग घालतो आहे आपण त्याच्यामध्ये, आणि अशी ही तूप, जिरं आणि या मसाल्याची आहे. शेवटी लाल मिरच्या आपण घालणार आहोत परतून झाल्यावर, म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत, तसंच त्या लाल राहतील. आणि ही जी फोडणी आहे ही अतिशय छान लागते आणि ॲरोमा खूप सुंदर येतो या साराला. छान लागतं प्यायला ते. तुम्हाला खडे मसाले तोंडात येणार असेल असं वाटत असेल तर तुम्ही त्याची बारीक पावडर करून घालू शकता. मिरी पावडर, दालचिनी पावडर असंही घालू शकता. पण ते तुपात थोडंसं रोस्ट केल्यामुळे त्याची चव खूप आपल्याला छान वाटते. तुम्हाला ह्या ज्या रेसिपी मी दाखवते ह्या आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही जी फोडणी आहे ही आपण आता सारामध्ये घातलेली आहे. तुम्ही बघत असाल खूप छान त्याचा फ्लेवर येणार आहे त्याला. आणि आता आपल्याला परत हे सार थोडंसं ढवळायचं आहे आणि हे सार आता तयार आहे. हे सार तुम्ही सर्व करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला नुसतं प्यायचं असेल तरी नुसतं प्या. जिरा राईस, मसाले भात, आपली खिचडी, पुलाव, कशाबरोबरही कैरीचं सार हे चालतं. अतिशय छान लागतं. सीझन आहे तर नक्की ही रेसिपी करून बघा. सर्विंग बाउलमध्ये आपण हे सार काढूया आणि गरम गरम सर्व करूया. तर नक्की अशा रेसिपी बघत राहा.